नमस्कार सर्वांना. आजच्या सादरीकरणामध्ये सर्व सादरकर्त्यांचं हार्दिक स्वागत. सर्वांना भरपूर शुभेच्छा आणि उत्तमोत्तम लिखाण व्हावं यासाठी माझ्याकडून भगवंताला प्रार्थना. या कार्यक्रमाचा शुभारंभ आपण श्री विजयजी देंगे यांच्या शंखनादानं आणि प्रदीपजी आडूर यांच्या पूर्वनियोजित शंखनादानं करूया. विजयराव. प्रदीप अडूर यांचा शंखनाद ऐकूया आपण. सुंदर शंखनाद आणि सुमधुर हास्य यांच्या संमिश्रणाने आपल्या कार्यक्रमाचा शुभारंभ खूप छान झालाय. आपण सगळे सज्ज आहोत. आता या पुढची सूत्र श्री खानोलकर सरांकडे मी विनम्रतेनं सोपवते. खरी या कार्यक्रमाची सूत्र ही डॉक्टर शोभदाताई खटावकर यांच्याचकडे आहेत, परंतु आपण त्यांना विनंती केली आहे की सुरुवातीला तुम्ही एक सादरीकरण करा, म्हणून मी आता तुमच्या समोर आहे. सादरीकरण हे आपण स्वरचित आणि स्वलिखिताचं करतो. ह्याचा मागचा उद्देश एवढाच आहे की आजपर्यंत आपण पाहिलं असेल की काव्य म्हणा, स्वरचित किंवा कथा किंवा लेखन म्हणा, हे सादर केल्याशिवाय श्रावकांपर्यंत पोहोचत नाही. आपल्याकडे दोन संस्कृती पॅरलल चालतात, वाचन संस्कृतीमध्ये असलेली मंडळी आणि श्रावक मंडळी. पण आपलं लिखाण समोरच्यापर्यंत योग्य शब्दात त्या शब्दाला वजन देऊन प्रत्येक शब्द स्पष्ट समोरच्यापर्यंत पोहोचेल अशा प्रकारे मांडणं, त्यावेळेला आपला समोरच्या प्रेक्षकांशी किंवा ऑनलाईन मध्ये कॅमेराशी मधून मधून आय कॉन्टॅक्ट आणि आपलं प्रेझेंटेशन हे सगळंच त्याच्यात महत्वाचं आहे. आणि हे शिकण्यासाठी आपण हे सादरीकरण हा कार्यक्रम गेले अनेक वर्ष, 5 वर्ष राबवली. कविता सादर करताना त्याच्या शीर्षका सकट प्रत्येक ओळ दोनदा जर बोलली गेली तरच ती श्रावकांपर्यंत पोहोचते. कारण कवितेमध्ये आपण कमी शब्दात जास्ती अर्थ मांडलेला असतो, तर ती तेवढ्या वेगाने न म्हणता किंवा वेगाने न जाता आपल्याला जो अभिप्रेत अर्थ आहे तो श्रावकापर्यंत पोहोचावा यासाठी ती शांतपणे प्रत्येक ओळ दोनदा म्हणायची आहे. आणि लेखनाच्या बाबतीत आपण म्हणतो की 4 मिनिटात होईल एवढंच लेखन करायचं, विषय कोणताही असू दे. यामुळे आपल्याला एक चांगली सवय लागते की कितीही मोठा विषय आपण संक्षिप्त करून 4 मिनिटात कसं मांडू शकतो हे शिकतायत. आणि त्याचा पण तोच नियम आहे, स्पष्ट शब्द समोरच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, समोरच्यांना आपलं लेखन कळलं पाहिजे. आणि यासाठी सर्वांना विनंती आहे की आपल्या जीवनात अनेक अनुभव आलेले असतात, किंवा घरात म्हणा किंवा नात्यात म्हणा, मित्रमंडळीत, कामकाजाच्या ठिकाणी, समाजात वावरताना ते असे असतात की आपल्याला ते लक्षात राहतात इतरांना सांगण्यासाठी.
ते जरी वर्णन करून आपण 4 मिनिटामध्ये लिहून 4 मिनिटामध्ये कसं सादरीकरण करता येईल ते प्रत्येकाने सराव करावा आणि आपला हा जो प्लॅटफॉर्म आहे तो सदैव त्याच्यासाठीच राहील. आता आपण आपल्या या कार्यक्रमाच्या प्रमुख सूत्रधार डॉक्टर शुभदाताई यांना विनंती करूया की त्यांनी सादरीकरण करावं. डॉक्टर शुभदाताई खटावकर, करा, सुरुवात करा. नमस्कार. नमस्कार. या निमित्तानं आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवायला मिळतात हे खूप मोठं भाग्य श्री सरांमुळे आणि विरंगुळ्यामुळे आपल्याला प्राप्त होतं आणि ते हजारो लोकांपर्यंत पोहोचत आहे याचा खूप आनंद आहे. आणि म्हणून नवनवन साहित्य तुमच्या पुढे सादर करावा असा माझा मनोदय आहे. आज मी आपल्या पुढे न्यू एज्युकेशन सोसायटी संचालित कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय लांजा, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी, निबंध वक्तृत्व व वाद विभागाच्या तर्फे आयोजित काही मामा डोरले राज्यस्तरीय खुली निबंध स्पर्धा आणि याकरता विषय होता संत साहित्यातील जीवनमूल्ये आणि वर्तमान असा निबंध लिहायचा होता. महाराजांच्या कृपेने मी प्रयत्न केला आणि त्याला 3रा पुरस्कारही मिळाला आणि तो निबंध आज मी काही भागांमध्ये आपल्या पुढे हळूहळू सादर करणार आहे. शीर्षक पुन्हा ऐकूया. संत साहित्यातील जीवनमूल्ये आणि वर्तमान. आपली जन्मभूमी म्हणजेच भारत माता ही सुजलाम सुफलाम म्हणून विश्वविख्यात आहे. पण मित्रांनो, ती दिव्य तेजस्वी नररत्नांची खाणही आहे. याच दृष्टीने भारताच्या इतिहासात 13वे शतक हे सुवर्ण युग म्हणूनच गणले गेले आहे. कारण या कालखंडात भारताच्या कानाकोपऱ्यात असलेल्या 18 पगड जाती जमातींमध्ये संतांचं स्त्री पुरुष या रूपामध्ये ते जन्माला आले म्हणजे अवतरण झालं. एवढंच नव्हे तर त्यांनी आपल्या वाणी उक्ती कृतीने साहित्याने वैभवाचे स्वर्ग निर्माण केले आणि त्या वृत्तीने ते अत्यंत निस्वार्थी सच्चे भगवत भक्त असल्याने मुखी हरिनाम नेत्र पैल तेरी, भक्तांची पंढरी मोक्ष वाटे किंवा तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देव पूजा विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल, गुरु विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल, निदान विठ्ठल, निरंतर विठ्ठल आणि मग नामा म्हणे मज विठ्ठल सापडला, म्हणून कळी काळा पाड नाही. अशा अत्यंत उदात्त भावनेने त्यांनी स्वार्थ आणि परमार्थ दोन्हीही साधले. अशा संतांच्या वाङ्मयातील जीवन मूल्यांचा आणि वर्तमान कालातील परिस्थितीचा आपण या निबंधात विचार आणि विस्तार करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण एक साधा धरा पूर्णपणे उपसून टाकणं हे आपल्यासारख्या सामान्य माणसाला शक्य नाही. हा ज्यांनी ओढ्यामधून झऱ्यामधून पाणी भरलंय त्यांना अनुभव आहे. आणि म्हणून संतांचे साहित्य म्हणजे काय आहे तर अनेक महासागर एकत्र केले तरी त्यांची बरोबरी होणार नाही. अशी वास्तविकता असताना आपण त्यांचे मंथन करून रत्न माणिक हिरे शोधायला गेलो तर 13व्या शतकातील श्री ज्ञानोबा माऊलींपासून थेट आधुनिक संतांपर्यंतच्या सर्व संतांचे साहित्य, त्यातील अक्षर खरोखरी
प्रवृत्तीच्या सद्विचारांच्या अगणित खाणी आहेत, हीच प्रचिती आपल्याला येईल. संतांच्या वाङ्मयातील जीवन मूल्यांचा विचार करण्यापूर्वी आपण संत म्हणजे कोण, त्यांनी कोणते कार्य केले, ते कसे केले, तत्कालीन परिस्थिती, समाज याची त्या काळी काय अवस्था होती, त्यांच्या कार्याला कोणी व का विरोध केला, त्यांना कोणाकोणाशी व कोणता संघर्ष करावा लागला, या सर्व प्रश्नांचा थोडक्यात परामर्श घेणार आहोत आणि ते अत्यंत आवश्यक वाटतं. या पृथ्वी तलावर ज्या ज्या वेळी धर्माचा नाश झाला, तसे साधू संत सज्जनांना अधर्मवाद्यांकडून म्हणजेच पाखंडी लोकांकडून अनन्वित छळ हाल सोसावे लागले. त्या प्रत्येक वेळी परमेश्वर या पृथ्वी तलावर मानवी रूपात अवतरला आहे. याच न्यायाने 13व्या शतकात अनेक संत उदयाला आले. ते अत्यंत नम्र, लीन, मृदुभाषी, पर दुःख कातर, सहिष्णू, चराचराशी व विश्वाशी निर्व्याज मैत्री करणारे असल्याने त्यांनी आपल्या दयाळू, परदुःख कातर, उत्तम आचार विचार यांच्या खऱ्या सामर्थ्याने त्या छळाला दिलेले उत्तर हे आपल्याला दिग्मूढ करणारे ठरले आहे. त्यांच्या सत्कृत्याने, सद्विचाराने पाखंड्यांना शरणागती पत्करावी लागली. परंतु अगदी ज्ञानेश्वरांपासून श्री समर्थ रामदास काय तर श्री गोंदवलेकर महाराजांसारख्या ईश्वरी अवताराचाही अनन्वित अपमान, छळ करण्यात हे पाखंडी, हे कर्मकांडी अग्रेसर राहिले. हाच इतिहास आपल्याला वाचायला, ऐकायला मिळतो. पण भगवंत उच्च नीच मानत नाही, तो केवळ शुद्ध भक्तीचा भुकेला आहे, हेच आपल्याला यांच्या चरित्रातून, कर्तृत्वातून आणि साहित्यातून आपल्याला बघायला मिळतं. अर्थात सर्व संतांच्या काळी फक्त ज्ञानेश्वर सोडून परकीय सत्तेचा प्रचंड अंमल, समाजाची हीनदीन अवस्था पराकोटीला गेलेली असल्यामुळे सर्वात वाईट स्थिती म्हणजे भगवंताचं, ईश्वराचं अधिष्ठान न मानण्याची, स्वैर वृत्ती आचार जगण्याची, परकीय सत्तेचं प्राबल्य असलेली अशी समाज अवस्था, म्हणजे जणू सुकाणू नसलेल्या जहाजासारखी समाजाची स्थिती झाली होती. मुकी विचारी कोणी कशीही कुठेही केव्हाही हाका, उपासमार, दैन्य, दारिद्र्य, परस्पर द्वेष, भांडणं, ज्यांचा परिणाम म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, अशीच अवस्था होती. आपण आज इथे थांबूया. पुढच्या भागामध्ये पुढचं विवेचन करू. संधी दिल्याबद्दल अत्यंत आभारी. डॉक्टर, खूप छान सादरीकरण आणि हे सर्वांपर्यंत उत्तम रीतीने पोहोचणार आहे. हाच आनंद आहे मोठा. खूप छान, खूप छान झालं, खूप छान, मस्त छान प्रबोधन झालं अगदी. हो, थँक्यू. आपल्या समोर आता भारतीताई खानोलकर सादरीकरण करतायत. भारतीताई, सुरुवात करा. नमस्कार सर्वांना. नमस्कार. आपण ज्ञानदायिनी शारदा देवी हिचे 2 भाग ऐकले. तर ज्ञानदायिनी शारदा देवींच्या बरोबर थोडी तरी रामकृष्ण परमहंस देव यांच्याबद्दल थोडं तरी जाणून घेऊया. श्री रामकृष्ण परमहंस यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1836 रोजी बंगालमधील कलकत्ता येथे कामारपूर गावी झाला. वडिलांचे नाव खुदीराम चट्टोपाध्याय व आईचे चंद्रमणी देवी. श्री रामकृष्णांचे मूळ नाव गदाधर. ते
श्री विष्णुदेवांशी संलग्न मानली जाते. भगवान श्री विष्णुदेवांनीच खुदिरामना गया येथे प्रसन्न होऊन त्यांच्याच आपत्याच्या रूपात लवकरच भूतलावर अवतार घेत असल्याचा दृष्टांत दिला. अध्यात्म, धर्मपरिचय, धर्मज्ञान, ईश्वर दर्शन, ईश्वर सान्निध्य अशा गूढ विषयांचे श्री रामकृष्ण मोठेच व्यासंगी होते. अर्थात वडिलोपार्जित घरचे धार्मिक वातावरण त्यांना अखेरपर्यंत साधक ठरले. आर्थिक परिस्थिती बेताची असूनही त्यांचे वडील उदार मतवादी, सतत धर्मनिष्ठांच्या संगतीत राहणारे, कट्टर हिंदू ब्राह्मण, पूजापाठ, उपासना, चिंतन तथा योगविद्येत सतत मग्न असणारे असे पितृछत्र लाभल्याने श्री रामकृष्णांनी मोठेपणी एक थोर संत म्हणून भारतवर्षात रामकृष्णांची ओळख आहे. लहानपणापासूनच त्यांच्या अंगी दैवी शक्ती वास करत असे. साधू संतांबरोबर दूरवरचे पर्यटन, पुराणातील विविध प्रसंगाच्या वर आधारित नाट्य प्रयोगात देवांच्या भूमिका करणे हे त्यांचे आवडते छंद. त्यांना भावी जीवनात संतपद देणार हे त्यांचे आवडते छंद त्यांना भावी जीवनात संतपद देणारे ठरले. अवघे 7 वर्षाचे असतानाच त्यांच्या ईश्वर तुल्य वडिलांचे आकस्मिक निधन झाले. या अनपेक्षित विजेचा कडाडून आघात श्री रामकृष्णांच्या जीवन वृक्षावर कोसळला. परंतु या आपत्ती प्रसंगातून या विश्वगरुडाने असं म्हणतात उत्तुंग झेप घेतली. रामकृष्ण तंतोतंत दैवी अवतार असल्याचे पुढे सिद्ध झाले. या घटनेतून एक थोर विचारवंताचा, प्रज्ञावंताचा उदय झाला. जीवनाचे संपूर्ण सार जर ईश्वर भक्तीतच एकवटलेले असेल तर ते अनुभवण्यासाठी संन्यास वृत्ती व्यतिरिक्त अन्य पर्याय उपलब्ध नसल्याचे गदाधरने बालवयातच ओळखले होते. तीर्थक्षेत्र पुरी येथे जाण्यासाठी असलेली वारकरी भक्तांची पायवाट यांच्या दरवाजातून जात होती. त्यामुळे दिंडीतले सर्व भक्तगण तेथील धर्मशाळेत मुक्कामासाठी थांबत. श्री रामकृष्ण या पुण्यशील संतांचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या आवडीने तेथे जात असत. एकदा वेदांतातील क्लिष्ट मुद्द्यावर चर्चा चालली होती. ती चालू असताना त्यातील अर्थभेदाचा गहन प्रश्न पडला होता. कोणताच निष्क्रिय होईना, उत्तर सापडेना. तेव्हा जिज्ञासू श्री रामकृष्णांनी भाग घेऊन समर्पक असे शंका निरसन केले. सर्व भक्तांना श्री रामकृष्णांचे आध्यात्मिक परिपूर्ण ज्ञान व अभ्यासाचा व्यासंग पाहून सर्व ते अवाक झाले. आश्चर्य वाटलं. देवी कालीमातेवर त्यांचे लहान मुलासारखे निस्सीम प्रेम होते. त्यांची स्वतःची ती जगन्माता होती. तासनतास ते देवीच्या पायाशी बसून तिला दर्शन देण्यासाठी कळकळीने विनवण्या करीत. तहान भूक बेशुद्ध होईपर्यंत ते रडत दुःखी होत. फक्त देवीने मला दर्शन द्यावे, तिचा मला आशीर्वाद मिळावा एवढीच त्यांची तीव्र इच्छा होती. आणि त्यामुळे ते सतत देवीमय भक्तीत रमत होते. तर याचा पुढील भाग आपण पुढच्या वेळेला पाहू. धन्यवाद.
वा भारती भारती तुम्ही छान झालं. खूप छान. मस्त. छान 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 खूपच छान मस्त. झालं. छान झालं. धन्यवाद. विकास पाटील सादरीकरण करतायत. विकासजी करा, सुरुवात करा. नमस्कार. नमस्कार. आत्ताच श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्सव आळंदी येथे 17 नोव्हेंबर रोजी साजरा झाला. त्या निमित्ताने एका स्पर्धेत कविता होती. विषय ज्ञानराज माऊली. त्या स्पर्धेसाठी कविता, विषय ज्ञानराज माऊली. विठ्ठलपंत रुक्मिणी संतान, विठ्ठलपंत रुक्मिणी संतान निवृत्ती ज्ञानदेव सोपान. विठ्ठलपंत रुक्मिणी संतान निवृत्ती ज्ञानदेव सोपान. सांभाळी मुक्ताई मूर्ती लहान, चारही भावंडे कीर्ती महान. सांभाळी मुक्ताई मूर्ती लहान, चारही भावंडे कीर्ती महान. उपेक्षित आयुष्य भोगले, परिजना ज्ञानामृत पाजिले. उपेक्षित आयुष्य भोगले, परिजना ज्ञानामृत पाजिले. रेड्यामुखी वेद वदविले, ज्ञानदेव साक्षात्कार दाविले. रेड्यामुखी वेद वदविले, ज्ञानदेवे साक्षात्कार दाविले. करण्या समाज प्रबोधन, ग्रंथराज ज्ञानेश्वरी थोर. करण्या समाज प्रबोधन, ग्रंथराज ज्ञानेश्वरी थोर. स्वये लिहिली ज्ञानेश्वर, अवघे 16 वर्षीय पोर. स्वये लिहिली ज्ञानेश्वर, अवघे 16 वर्षीय थोर. ईश्वरी तेज मुखावरी, ज्ञानदेवे लिहिली ज्ञानेश्वरी. ईश्वरी तेज मुखावरी, ज्ञानदेवे लिहिली ज्ञानेश्वरी. माझी लेखणी काम करी, म्हणे हे तो कार्य ईश्वरी. माझी लेखणी काम करी, म्हणे हे तो कार्य ईश्वरी. चला जाऊ आळंदीला, संजीवन समाधी दर्शनाला. चला जाऊ आळंदीला, संजीवन समाधी दर्शनाला. कार्तिक वद्य त्रयोदशीला, भेटू ज्ञानराज माऊलीला. कार्तिक वद्य त्रयोदशीला, भेटू ज्ञानराज माऊलीला. नमस्कार. वा वा विकास, छान. आळंदीला घेऊन गेला. छान छान झालं, मस्त. सुंदर. धन्यवाद. धन्यवाद. आपल्या समोर आता महेश वैजापूरकर सादरीकरण करतायत. महेशजी करा, सुरुवात करा. नमस्कार सर्वांना. नमस्कार. आता दत्त जयंती जवळ आली आहे, त्यामुळे दत्तगुरूंवरती मी एक काव्य केलेलं आहे. श्री दत्तगुरु काव्य. रूप तुझे पाहता लोचनी, रूप तुझे पाहता लोचनी. झालो धन्य मी दत्तगुरु, झालो धन्य मी दत्तगुरु. कशी करू तुझी पूजा प्रार्थना, कशी करू तुझी पूजा प्रार्थना. हा ध्यास मनी लागला, हा ध्यास मनी लागला. तुझीच सेवा करतो सदा, तुझीच सेवा करतो सदा. पावन झालो मी सद्गुरु, पावन झालो मी सद्गुरु. ब्रह्मा विष्णू महेश असा, ब्रह्मा विष्णू महेश असा. दत्तगुरु जगी व्यापलेला, दत्तगुरु जगी व्यापलेला. कवटाळून हृदयी तुझी पावले, कवटाळून हृदयी तुझी पावले. नको दूर लोटूस आता तुझे म्हणून, नको दूर लोटूस आता तुझे म्हणून. दत्तगुरूंचे स्मरण करता, दत्तगुरूंचे स्मरण करता. होईल नाश सर्व पापांचा, होईल नाश सर्व पापांचा. मनीन शंका भीती कशाची, मनीन शंका भीती कशाची. होईल भावना सर्व सुखाची, होईल भावना सर्व सुखाची.
ठेवून तुमचा हात मस्तकी, ठेवून तुमचा हात मस्तकी, दिला आशीर्वाद मला, दिला आशीर्वाद मला. धन्य झालो मी सद्गुरु राया, धन्य झालो मी सद्गुरु राया. नमस्कार. वा वा वा, छान छान झालं. छान छान, मस्त, छान झालं, सुंदर. सुंदर. आपल्या समोर आता अनामिकाताई चव्हाण सादरीकरण करतायत. अनामिकाताई, तुम्हाला स्क्रीनच्या सेंटरला ठेवा आणि सुरुवात करा. हो सर. करा सुरुवात करा. आता ओके सर. होय होय. करू सुरुवात. आपल्या समोर आता अनामिकाताई चव्हाण सादरीकरण करतायत. करा सुरुवात करा. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. आज मी बहुरूपी या विषयावर बोलणार आहे. बहुरूपी हा शब्द अनेक आणि स्वरूप या संस्कृत शब्दावरून आला आहे. याचा अर्थ अनेक रूपे धारण करणारा. बहुरूपी हा शब्द भोरपी व रायनेद या शब्दानेही ओळखला जातो. पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात राईंदर, तर पूर्व विदर्भात भिंगी कलावंत म्हणजे म्हटले जाते. बहुरूपी ही पारंपरिक लोककथा आहे. ही कला सादर करणारे विविध रूपे सोंग घेऊन हजरजबाबीपणा आणि कुशल अभिनयाने लोकांचे मनोरंजन करतात. कोणतेही सोंग घेऊन हुबेहूब वेषांतर, अभिनय, आवाजातील चढ उतार व सोंग घेऊन नाट्यमयता इतकी परिणामकारकपणे साधतात की कित्येकदा अस्सल व नक्कल यातील भेद सहजासहजी ओळखू येत नाही. खेड्यातील पोलीस पाटील, मामलेदार, प्रतिष्ठित व्यक्ती, बाळंतिणी, गर्भवती स्त्रिया, रडणाऱ्या बालकांचे आवाज, पशुपक्ष्यांचे आवाज, पौराणिक पात्र, फौजदार, हनुमान, शंकर इत्यादी इत्यादी सोंगे घेऊन कलेतून शब्दछल आणि वस्तुनिष्ठ विनोदाची निर्मिती करून लोकांचे मनोरंजन करतात. लोकांच्या स्वेच्छेने म्हणजे लोक काय देतील ते धान्य, पैसे ते घेतात. मुख्यत्वे पोलिसांच्या वेशात येतात. बरेच वेळा फसवेगिरी किंवा भामटे समजून लोकांच्या रोषाला सामोरे पण जावे लागते. मुख्यत्वे महाराष्ट्र, राजस्थान, पश्चिम बंगाल, गुजरात, मध्य प्रदेश या सर्व राज्यांच्या खेडोपाडी बहुरूपी आढळतात. परंतु आता काळानुरूप बदलत्या मनोरंजनाच्या साधनांमुळे त्यांची संख्या जरा घटत आहे. मोगल काळातील बहुरूप्यांच्या काही आख्यायिका रूढ आहेत. पंजाबातील शीखपंथीय, गुजरातेतील भवये बहुरूपी व महाराष्ट्रातील बहुरूपी पिढ्यान पिढ्या चालत आलेली बहुरूपी परंपरा जपत आहे. आपल्या देशात बऱ्याच नाटकात, चित्रपटात दिग्गज कलाकार बहुरूपी म्हणजे अनेक रूपे निभावतात व आपल्या सर्वांचे मनोरंजन करतात. दादा कोंडके, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, दिलीप प्रभावळकर असे अनेक कलाकार त्यांच्या बहुरूपी यशस्वी भूमिकेबद्दल प्रसिद्धच आहे. आता जर साहित्यिक बद्दल बोलायचे झाले तर बरेच साहित्याने बहुरूपी ह्या विषयावर लिहिलेले आहे. जसे की शाहीर हेगडे यांनी बहुरूपी खटनट वसंत बापट यांच्याबद्दल, चिंतामण कोलटकरांनी बहुरूपी, अशोक सराफ यांनी मी बहुरूपी याची त्यांची आत्मकथा, अरुणा ढेरे यांनी बहुरूपी रामकथा, अनेक पारंपरिक असे त्यांनी पात्रे त्यांनी बहुरंगीप्रमाणे त्यांनी चित्रित केलेले आहे. अन्नू बंदोपाध्याय यांनी बहुरूपी गांधी बद्दल,
विजय वर्मा यांनी बहुरूपी, शेखर ढवळीकर यांनी बहुरूपी, मेघना साने यांनी त्यांची बहुरूपी कवित्वाद्वारे असे साहित्य निर्मिती करून व्यक्तिविशेष व वेगवेगळ्या सोंगातून आजच्या बेगडी आयुष्यावर आणि त्यातल्या दांभिक दुटप्पीपणावर झगझगीत प्रकाशझोत टाकलाय. देशात परदेशात अस्सल आरोपींना पकडण्यासाठी हेर नेमलेले असतात. त्यांची संस्था पण असते. ती वेगवेगळे बहुरूपी म्हणून बनून आरोपींना पकडण्यात मदत करतात. देशसेवाच करतात ते. म्हणून दुसऱ्यांसाठी, भल्यासाठी, मदतीसाठी, देशासाठी निरीच्छपणे काम करणारा, मनोरंजन करणारा हा एक बहुरूपी असतो. तर केवळ स्वतःच्या फायद्यासाठी, स्वार्थीपणासाठी सोंग घेतलेला बहुरूपी हा बहुरूपी नाही, तर त्याला तोत्या म्हणतो आपण. तोत्या असतो तो. मंडळी, पुढील सादरीकरणात असाच एका बोधीराव मालपेकर नावाच्या बहुरूप्याची मी कथा आपणास सांगणार आहे. धन्यवाद. वा वा वा, काय हो संकलन करता आणि काय तुमचं एक कोणताही विषय घेऊन इतकं बहुरूपाने तो आमच्यापर्यंत पोहोचवता. वा वा, छान, मस्त. छान माहिती, छान संग्रह. थँक्यू सर. छान. आपल्या समोर आता अरविंद चव्हाण सादरीकरण करतायत. अरविंदजी करा सुरुवात. आता तुम्ही बहुरूपी यांच्याबद्दल माहिती ऐकली. आता मी एकट्या खास स्पेशल आपले बहुरूपी जे आपल्या स्वराज्य घडवण्यात ज्यांनी मदत केली, ज्यांनी स्वराज्य घडवताना आपलं सर्वस्व अर्पण केलं, अशा एका थोर माणसाची मी कथा सांगणार आहे. त्याचं नाव बहरजी नाईक. बहरजी नाईक हे महाराजांचा तिसरा डोळा म्हणून ओळखला जायचे. शिवाजी महाराजांचे तिसरा डोळा. कारण शिवाजी महाराज असे होते, ते काय सगळ्यांना माहितीच आहे, ते खरोखर माणसाची जाण, माणसाची पारख करणारे होते. त्यांनी अशाच प्रकारे एक पारख करून एक हिरा निवडला. तो हिरा असा होता की तो हिरापेक्षा अगदी उंचावर असा लावून सगळीकडे दिमाखाने चमकणारा होता. त्याचं नाव बहरजी नाईक. त्या बहरजी नाईकांचं तिसरा डोळा म्हणून नाव प्रसिद्ध झाले, त्यांची महती प्रसिद्ध झाली. त्याच्यानंतर महाराजांची नजर जितकी लांब जायची ना, त्याच्या चौपट नजर त्या बहिर्जी नाईकांची जायची. म्हणजे कुठल्याही प्रकारचं महाराजांपेक्षा जास्त लवकर यांना समजायचं आणि त्यांनी स्वराज्य घडवण्यात, स्वराज्य उभे करण्यात त्यांनी फार शिवाजी महाराजांना मदत केली. ते स्वराज्यात जेव्हा आले, ते असे काय आले की शिवाजी महाराजांनी आपल्या जे काही तरुणांना आपल्या स्वराज्य घडवण्यासाठी तयार करायचे होते, तेव्हा त्यांनी रायरेश्वराजवळ जंगलात तरुणांना जमा करायचे. अरे कोण विटी दांडू खेळायचे, कोण दांडपट्टा खेळायचे. आणि मग त्यावेळी त्यांनी काय केलं, काही सैनिक आणले शिवाजी महाराजांनी. आणि त्यांनी सांगितलं, हे असं एवढं खेळायचं नाही, तर दांडपट्टा शिकायचं, तलवारबाजी शिकायची, सगळं असं म्हणजे लष्करी शिक्षण द्यायचं. पण असं ज्यावेळेला ते शिक्षण द्यायचे त्यावेळेला जंगलामध्ये म्हणजे कोण बाहेरचा माणूस आला तो ओळखू शकेल की हे इथे हे कामं करतात. म्हणून अशा वेळेला शिवाजी महाराजांनी काय केलं की त्या जंगलाच्या टोकाला 2 मुलं उभी केली. ती 2 मुलं अशी केली उभी की बाहेरचा अज्ञानी इसम म्हणजे अनोळखी इसम जर येत असेल ह्या एरियात, तर तुम्ही आम्हाला खून करायची. कशी, तर निरनिराळ्या पक्ष्यांचे आवाज करून. त्याप्रमाणे ती 2 मुलं उभी होती. प्रत्येक कोणाचा अज्ञान आला की ते शिळ घालायचे किंवा वेगवेगळे आवाज काढायचे. तसं एकदा काय झालं की स्वतः बहरजी नाईक तरुण, तो माणूस, तो तरुण बाण त्या जंगलात यायला निघाला. त्यावेळेला त्यांनी काय केलं, ते आले त्यावेळेला त्यांनी मोरांचा आवाज काढला मुलांनी.
तेव्हा शिवाजी महाराज म्हटले की कोणतरी अज्ञात इसम येतोय. तर आणि सावध झाले आणि मग ते लगोरीचे खेळ खेळायला लागले. म्हणजे कोणाला कल्पना येऊ नये तिथे लष्करी शिक्षण दिलं जातं म्हणून. त्यावेळेला ते स्वतः आले. ज्यावेळेस भर नाईक त्यांनी गेले की राजे नमस्कार, काय काम आहे तुझं? तर म्हटलं मी स्वराज्यामध्ये तुमच्या सामील होईल आणि स्वराज्यासाठी मी माझी सर्वस्व वाहील, निगड्या छातीने लढेन, असं त्यांनी गॅरंटी दिली. बोललं ठीक आहे. शिवाजी महाराजांनी त्याची सगळं गोष्ट ऐकून घेतली आणि त्यांनी सांगितलं अरे तू म्हणतोस एवढा, मग तुझ्यात काय गुण आहे? कारण का शिवाजी महाराज असे कोणाला उचलून घेत नव्हते की चल हो सैन्यात जवळ एक सैन्यात आहे म्हणून. नाही, मग तो म्हणतो की मी तुम्ही सांगाल ते बहुरूपीचं रूप घेऊ शकतो. म्हणजे भिकारी किंवा वेगवेगळे जी वेगवेगळी रूपं आहेत जी घेऊ शकतात, अशी कुठल्याही प्रकारची रूपं मी घेऊन जाऊ की मी बहुरूपी असल्यामुळे अख्ख्या जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यात माझ्यासारखा बहुरूपी सोंग घेणारा कोणी नाहीये, अशी माझी खात्री आहे. ठीक आहे बोलले, बघतो. शिवाजी महाराजांनी काय लगेच एक्सेप्ट नाही केलं. त्यांनी सांगितलं ठीक आहे जा, मी नंतर बोलवतो तुला. आणि ते 4 पावलं पुढे गेले. कोण भरजी नाईक ते जायला निघाले. तेव्हा त्यांनी तिकडे जेव्हा मोरांचा आवाज ऐकला होता तेव्हा ते परत फिरले. त्यावेळेला ते परत महाराजांजवळ आले. महाराज, आता तुम्ही जी 2 पोरं उभी केलेत ना, ती 2 पोरांनी मोरा आवाज काढला. तो मोराचा आवाज ह्या मोसमात मोर कधीही ओरडत नाही, मोर कधीही ओरडत नाही. आणि तुमची ती मुलं मोराचा आवाज काढतात, हे चुकीचं आहे. त्यावेळेलाच महाराजांनी निश्चित केलं की हा माणूस हेर खात्याचा प्रमुख होण्यास लायकीचा आहे. आणि त्याच वेळेला त्यांनी त्या भरजी नाईकांना मनोमन हे हेर खात्याचे प्रमुख म्हणून त्यांनी त्यांना मनात धरले. ते त्या दुसरं म्हणजे ते अशा प्रकारचे वेषांतर करायचे की कुठल्याही माणसाला ते ओळखू यायचे नाहीत. आणि ते त्यांचं असं वैशिष्ट्य होतं की ते कोणाला त्यांच्या विषयांतर ओळखायचं नाही. आणि त्यांनी असं कधी समोरचा माणूस जर बोलत असला तर त्याच्या तोंडाचे शब्द चोरण्यात ही त्यांची प्रसिद्धी होती. ते समोरच्या माणसाच्या तोंडाचे शब्द चोरायचे म्हणजे त्या माणसाला काय ते ओळखायचे. तसेच ते त्यांची वैशिष्ट्य बघा सांगतो. ते विजापूरला आदिलशाह आणि दिल्लीचा बादशाह यांच्या महालात वेषांतर करून जात व खुद्द आदिलशाह व बादशाह यांच्याकडून माहिती घेत आणि त्यांना कुठल्याही प्रकारे हे हेर असल्याचा संशय येत नव्हता. कारण जर त्यावेळेला हे हेर असल्याचा संशय आला असता तर त्यांची कधीच कत्तल झाली असती. इतके ते त्यांच्या रूपांतर करण्यात, बहुरूपी होण्यात प्रसिद्ध होते. मग त्यांनी काय शिवाजी महाराजांच्या मग त्यांनी खात्यात जवळजवळ 3 ते 4 हजार गुप्तहेर होते. त्यावेळेला शिवाजी महाराजांनी अशी व्यक्ती पाहिजे की ही हे नायक होण्यास लायकीची आहे. त्यावेळी त्यांनी मग त्यांच्या हाताखाली 3 ते 4 हेर त्यांनी दिले आणि ते त्याचं संपूर्ण हेर खातं सांभाळलं. त्यांच्यात एक वैशिष्ट्य म्हणजे असं होतं की त्यांनी दिलेल्या आता हेर घे म्हटलं की अहो कोणाला तोंडातोंडी बातमी देऊ शकत नव्हते. अशा वेळेला समजलं कसं की आता शिवाजी महाराजांना कोणती गोष्ट कळवायची असेल तर कशी कळवणार. तर त्यांनी सांकेतिक भाषा तयार केली. सांकेतिक भाषा अशी म्हणजे पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज काढून ते त्याप्रमाणे ती माहिती शिवाजी महाराजांवर पोहोचवायची. ती कोणालाही ही सांकेतिक भाषा शिवाजी महाराज आणि 1-2 त्यांची व्यक्ती जवळच्या होत्या त्याशिवाय कोणालाही समजत नव्हती. आणि त्याच्यात वैशिष्ट्य असं होतं की त्यांनी सगळ्या लोकांना असं तयार केलं होतं की जर चुकीची माहिती हेर खात्याकडून मिळाली तर घात होणे शक्य असते. म्हणून अशीच चुकीची माहिती देणाऱ्याला ते सरळ कडेलोट करायची, इतकी त्यांची प्रसिद्धी होती. आता शिवाजी महाराज आणि संभाजी
महाराजे यांना दिल्लीच्या बादशाहांनी जेव्हा बोलवलं होतं ना, त्यावेळेला ते स्वतः दिल्लीच्या दरबारात गुप्तहेर म्हणून दाखल झाले. महाराजांना दगाफटका होऊ नये म्हणून ते अगोदर 3 ते 4 महिने त्याच्या दरबारात होते. शेवटपर्यंत औरंगजेबाला किंवा त्यांच्या लोकांना कोणालाही समजलं नाही. अशा महाराजांच्या प्रत्येक गोष्टींमध्ये त्याचा सहभाग होता. उदाहरणार्थ अफजल खान वध, पन्हाळ्यावरून सुटका, शाहिस्तेखानाची बोटे तोडणे, पुरंदरचा वेढा, सुरतेची लूट, ही राजांची असे जेवढे प्रसंग होते त्यात त्यांनी संपूर्णपणे सहकार्य केलं आणि त्याच्यामुळे त्याच्यात ते यशस्वी झाले. आपले शिवाजी राजे त्याच्यामध्ये यशस्वी झाले. आता याचा मी काय करणार आहे की त्याच्या पुढचा भाग म्हणजे बहरची नायकांनी जे पराक्रम केलेत प्रत्येक युद्धाच्या वेळेला, ते मी तुम्हाला पुढच्या वेळेला थोडक्यात सगळं सांगणार आहे. आणि इथेच वा वा वा, आमच्यापर्यंत बहिर्जी नाईकांना व्यवस्थित पोहोचवलं तुम्ही. छान, मस्त. हो, खूप छान मस्त माहिती. मस्त, धन्यवाद. इंटरेस्टिंग. खूप छान. तुमच्याकडनं प्रेरणा घ्यावी सर्वांनी. जे काय समजलंय ते बोलण्याची. हे वाक्य डॉक्टर शुभदाताईंना आवडत नाही, पण काजव्याने सूर्याला आपला प्रकाश दाखवण्याचं काम मी आता करणार आहे. डॉक्टर शुभदाताई खटावकर नंतर बाकी सगळ्यांच्या सादरीकरणाची समीक्षा करतील. तर मी समीक्षा करत नाहीये, मी त्याचा थोडासा आढावा घेतो. न्यू एज्युकेशन सोसायटी लांजा, लांजा हे कोकणात आहे. यांच्याकडचं एक छान समूहाचं नाव ऐकण्यात आलं, निबंध, वक्तृत्व आणि वादविवाद समूह. हा वादविवाद शब्द आवडल्यामुळे त्याचा उल्लेख प्रकर्षाने करावाचा वाटला. निबंध, वक्तृत्व, विवाद समूहातर्फे एक निबंध स्पर्धा होती आणि त्यामध्ये बक्षीसपात्र जो निबंध होता त्याच्याबद्दल आज आपण त्यांच्याकडून ऐकलं. विषय होता संत साहित्यातील जीवनमूल्ये आणि वर्तमान. हा मोठा विषय आहे. यापूर्वी त्यांनी आपल्या समोर रामदासांचे मनाचे श्लोक जे 207 आहे त्याचं 4 भागामध्ये सादरीकरण केलेलं आहे. तर संत साहित्याकडे आपण जायचं तर आपला भारत हा सुजलाम आणि सुफलाम ही आपली जन्मभूमी आहे. याचा आम्हाला फार गर्व आहे आणि स्वाभिमान आहे. भारत म्हणजे नवरत्नाची खाण त्या म्हणतात आणि 13वं शतक हे आपल्या भारतासाठी सुवर्ण युग किंवा सुवर्ण काळ होता. 18 पगडी जाती जमाती भारतामध्ये आहेत, परंतु त्या जमातींच्या जातींच्या सह आज पण आपण सुरक्षित आहोत आणि सनातन धर्माला आपल्या बरोबर उत्तम रीतीने घेऊन पुढे चाललो. तर याच्यासाठी मुख्य कारण म्हणजे ह्या अनेक 13व्या शतकापासूनची संत परंपरा, ज्याच्यामध्ये स्त्री पुरुष संत बरेच आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी पहिला उल्लेख केला नामदेवांचा. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या अभंगामध्ये नामदेव म्हणतात, नामा म्हणे मज विठ्ठल सापडला. संत परंपराचा आकार केवढा, तर अनेक महासागर एकत्र केले तरी त्या संत परंपरेची तुलना होऊ शकत नाही त्या मापाची, असा त्यांनी उल्लेख केलेला आहे. ज्ञानोबा 13व्या शतकापासून ज्ञानेश्वर आपल्या बरोबर आहेत संत परंपरेमध्ये, पण त्याच्यानंतर आपण बघितलं की संतांची खाण या भारत मातेला लाभली आहे. परिस्थिती वेगवेगळी आली, बिकट आली,
तत्कालीन परिस्थिती आणि त्यावेळेचे परत जाती जमाती आणि त्या समाजाची गरज यावर आधारित ज्या वेळी धर्माचा नाश झाला त्यावेळी देवाने संतांना निर्माण केले असा त्यांनी उल्लेख केलेला आहे. 13व्या शतकात ते मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. संतांना सर्वांशी समरस व्हायला लागेल, परंतु पाखंड्यांचा त्रास होता. सर्वांशी समरस होणं हे कठीण असतं. त्या पण पाखंड्यांच्या त्रासामध्ये अनेक संत होऊन गेले. त्यामध्ये त्यांनी 2 संतांचा उल्लेख केला, रामदास स्वामींचा केला, गोंदवलेकर महाराजांचा केला. आणि ही परंपरा आजवर चालू आहे. भगवान उच्च नीच मानत नाही. भगवान म्हणजे भगवंत. त्याचप्रमाणे भगवंत निर्मित संत पण सर्वांना समान मानतात. एक उत्तम उल्लेख त्यांनी केला की ज्ञानेश्वरांना परकीय ताकदांचा त्रास नाही झाला, पाखंड्यांचा झाला. ज्ञानेश्वरांना त्यांच्या वडिलांपासून, कारण आजच्या सादरीकरणामध्ये ज्ञानेश्वरांपर्यंत पण आपण गेलो दुसऱ्या सादरीकरणात. पण परकीय ताकदीचा त्रास हा नंतरच्या संतांना झाला. त्यावेळेला काय व्हायचं, परकीय ताकदीने त्रास दिल्यानंतर सुकाणू नसलेल्या जहाजासारखी समाजाची अवस्था व्हायची. पण ती त्या वेळेला त्या संतांनी कितीही प्रतिकूल काळ असला, कितीही कष्ट त्रास भोगला आणि त्यातून भारताला आणि भारतातील समाजाला आजपर्यंत सांभाळ केलेला आहे. तर संत परंपरेचे आपल्यावर खूप उपकार आहेत आणि त्यातून आपण त्यांच्याकडून परत या विषयावर कधीतरी ऐकूया. डॉक्टर शुभदाताई, तुमचा अफाट अभ्यास असतो, त्याच्याबरोबर एक अफाट लेखन असतं. पण जसं मगाशी वर्णन केलं, कवितेमध्ये कमी शब्दात सगळं सार असतं, पण तुमच्या निबंधामध्ये पण कवितेसारखंच कमी शब्दामध्ये सगळं सार असतं आणि त्याचा उलगडा तुमच्या कथनामधून होतो. खूप खूप आभार तुम्हाला आणि पुढची सगळी सूत्र तुमच्याकडे. डॉक्टर शुभदाताई खटावकर, अनम्यूट करा सर. नमस्कार सर. नमस्कार. आपल्याचा मोठेपणा आहे आणि आपण हे माझा जो आनंद आहे तो द्विगुणित करण्याकरता आपण जे श्रेय मला देता त्याचा मला खूप अभिमान आहे. आणि असंच कार्य माझ्या हातून अखेरपर्यंत व्हावं एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे. आज सगळ्यांची सादरीकरण खूप छान झाली. भारतीताईने घेतलेला विषय जो आहे तो ज्ञानदायिनी शारदा देवींचा, तर त्या म्हणाल्या की केवळ शारदा देवींचंच आपण ऐकून काय करणार, तर त्याबरोबर त्यांना साथ देणारे जे रामकृष्ण परमहंस आहेत त्यांचंही आपल्याला काही ऐकलं पाहिजे आणि त्यांचं श्रेष्ठत्व आपण मान्य करून पुढे जायचं आहे. याकरता त्यांनी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. 18 फेब्रुवारी 1836 हा त्यांचा जन्म. वडील चट्टोपाध्याय. रामकृष्ण परमहंसांचं मूळ नाव गदाधर. भगवानाच्या ज्या काही अपेक्षा पण त्यांच्या आजोबांनी वडिलांनी ठेवलेल्या होत्या, इथे आपण एक लक्षात घेऊया की भगवंत रूपी आपत्य आपल्या पोटी जन्माला यावं ही या लोकांची खूप अपेक्षा नुसती नव्हती, तर त्याबरोबर साधनाही होते. आणि या दोन्ही इच्छा अधिक साधना यांना भगवंताने दिलेलं फल म्हणजे त्यांच्या पोटी ईश्वराने घेतलेला जो अवतार म्हणूया. आणि मग लहानपणापासून हे ईश्वरी विषयांमध्ये अडकून गेलेले, त्याच विषयांचा व्यासंग
आणि घरूनही त्यांना तसंच खत पाणी मिळालं, ते उपकारक होतं. आणि वडील कट्टर हिंदू होते आणि त्याबरोबर ते उपासनेलाही दृढ चालवित होते, हे महत्वाचं. आणि अशा संस्कारामध्ये त्यांचं लहानपण वाढत गेलं. लहानपणापासून त्यांना अध्यात्माची प्रेरणा होते आणि आंतरिक ओढ होते की साधू संतांचा सहवास असावा. हे आजकालच्या किंवा त्या काळातल्या कुठल्याही मुलाला असं वाटत नाही, पण आई वडिलांनी दिलेले संस्कार त्याच्यामध्ये हे इतकं बीज उत्तम तऱ्हेने रोवतात की मूळ जमीन काळं सोनं, त्यात नामांकित रुजलं बियाणं. तेव्हाच ते रोप किंवा झाड किंवा माणूस खऱ्या अर्थाने उन्नत होतो. आणखीन एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की लहानपणी जे नाटकाचे प्रयोग होत असत त्याच्यामध्ये आपण भूमिका करावी, पण ती देवी दैवतांची करावी. हे किती सुंदर स्वप्न त्याने साकार केलं. म्हणजे सगळे त्यांचे जे छंद होते ते त्यांना संतत्वाकडे नेणारे होते. म्हणजे इथे आपण म्हणतो की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. या सर्व संतांच्या जीवनामध्ये आपण पाहिलेलं आहे की खडतर आयुष्य देव त्यांच्या वाट्याला घालतो. म्हणजे परिस्थितीशी संघर्ष केल्याशिवाय त्यांच्या जीवनाचं मोड वाढत नाही. अशीच घटना रामकृष्ण परमहंसांच्या मध्येच अचानकपणे डॉक्टर शुभदाताई यांचे आपल्याशी संपर्क तुटलेला आहे. ऑनलाईन मध्ये चुकून काहीतरी असं होतं, काही तांत्रिक अडचण येऊ शकते. डॉक्टर शुभदाताई उत्तम रीतीने भारतीताई यांनी आजचा घेतलेला विषय याच्यावर आढावा घेतला आहे. तो अर्धा असताना त्यांचा संपर्क तुटला आहे. समीक्षा केली आहे म्हणायला हरकत नाही. तर त्याच्यानंतर आपल्याकडे विकास पाटील यांनी आळंदी समाधीवर एक इतकी सुंदर कविता लिहिली की ती मला ऐकताना कथारूपीच वाटली. त्यांच्या ज्ञानेश्वरांच्या आईवडिलांपासून उल्लेख करून त्या आळंदी या विषयावर त्यांनी आपल्या समोर उत्तम रीतीने ज्ञानेश्वर उभा केला, ज्ञानेश्वरांचा काळ उभा केला. आणि मलाही खरंच मनात असं वाटलं की आळंदीला एकदा वेळ काढून जायला पाहिजे आणि सर्व गोष्टी पाहायला पाहिजे. त्याच्यानंतर महेश वैजापूरकर. आज सगळी संत परंपरा चालू होती. दत्तगुरु, आता दत्त जयंती आहे 4 डिसेंबरला, त्याचं औचित्य साधून त्यांनी दत्तगुरूंवर एक छान कविता काव्य सादर केलं. आणि ते पण स्वतः गोंदवलेकर महाराज यांच्या सेवेत असतात, त्यामुळे गुरु त्यांना उत्तम रीतीने माहिती आहे आणि त्याप्रमाणे दत्तगुरु त्यांनी आपल्या समोर उत्तम रीतीने मांडला. त्यानंतर आपण येऊया अनामिकाताई चव्हाण. अनामिकाताई, बहुरूपीची बहुआयाम तुम्ही आमच्या समोर मांडलीत. म्हणजे खरंच कल्पना नव्हती की बहुरूपी शब्द इतक्या प्रकारे आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या समोर येतो. म्हणजे बहुरूपी हे एक परंपरेने चालू असलेली कला म्हणून जोपासणाऱ्या लोकांपासून, ते पण तुम्ही पंजाब, गुजरात, महाराष्ट्र असा उल्लेख केला, आणि तिथपासून आपले नाट्य किंवा सिनेमाचे कलाकार
ते विविध रूप धारण करतात. म्हणजे या बहुरूपी या शब्दाला इतके अर्थ असू शकतात याचा शोध आज लागला. आणि त्याच्यात शेवटी तुम्ही एक शब्द वापरला की आपल्या स्वार्थासाठी किंवा दुसऱ्याला दुःख देण्यासाठी जो विविध रूप घेतो त्याला आपण ठग म्हणतो. तुम्ही वेगळा शब्द वापरला तिथे, तो योग्य होता. पण बहुरूपी म्हणजे तो की ज्याच्या बहुरूप घेण्यामध्ये दुसऱ्या कोणालाही कशाही प्रकारचा उपद्रव किंवा त्रास होऊ नये, आणि यामुळे त्या बहुरूपी शब्दाचा एक सन्मान वाढलेला आहे. आणि अरविंद चव्हाण यांनी याच विषयाचा थोडासा आधार घेऊन आपल्या समोर बहिर्जी नाईक हे शिवाजीच्या काळातील असं म्हणता येईल की एकमेव निष्ठावान, बहुगुणी, बहुआयामी, हेरगिरी करणारं व्यक्तिमत्व. आणि त्यांच्या बोलण्यावरून पण कळलं आपल्याला ही शिवाजी महाराजांच्या इतिहासात माहिती आहे जेवढी कुठे कुठे यश संपादन झालेलं आहे त्यामध्ये बहिर्जी नाईकांचा मोठा भाग आहे. आपल्याकडे बरेचदा काही विषय पुढल्या 15 दिवसानंतरच्या सादरीकरणाच्या दिवशी एक कंटिन्युटी म्हणून घेतले जातात. आजही आपल्याला 3 सभासदांनी सांगितलंय की आमचे विषय हे पुढच्या सादरीकरणाला कंटिन्यू होणार आहेत. डॉक्टर शुभदाताईचं वक्तव्य आपण ऐकलं असतं तर त्यांनी याचा उत्तम रीतीने समीक्षा केली असती. मी उवापोह म्हणणार होतो, पण तो शब्द किती योग्य आहे त्याची मला कल्पना नाही. तर त्याला आज आपण मुकलेलो आहोत. परंतु सर्व सभासदांचं ज्यांनी आजच्या सादरीकरणामध्ये भाग घेतला यांचं खूप खूप कौतुक आहे. आणि आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे जास्तीत जास्त सभासदांनी या विषयाकडे यावं. एक स्वतःचा आत्मविश्वास, स्वतःमध्ये एक नवीन कला जोपासणं हा यामागचा उद्देश आहे. आणि अशी शुभचिंतन करून आजच्या विषयात आपण इथे थांबूया. सगळ्यांचे खूप खूप आभार.